हॅलो फ्रेंड्स, दिस इज क्षितेज भालेराव. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, रिसेंटली SBI CBOचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 2,500 पेक्षा जास्त वॅकन्सी त्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. नोटिफिकेशन जर तुम्ही नीट वाचलं असेल तर तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की इंग्लिशचं इम्पॉर्टन्स हे CBO एक्झामसाठी किती इम्पॉर्टंट आहे. SBI CBOचं मॅक्सिमम वेटेज हे इंग्लिशवरच आहे, बरोबर. तर इंग्लिशची स्ट्रॅटेजी कशी असावी, इंग्लिशसाठी आपण काय काय करायला पाहिजे, माझी कुठली अशी स्पेसिफिक बॅच CBO ओरिएंटेड आहे का, याबद्दल मी इथं डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर बघा, हा व्हिडिओ आहे इम्पॉर्टन्स आणि स्ट्रॅटेजी बद्दल तुमच्या SBI CBOच्या एक्झामसाठी. तर व्हाय इंग्लिश मॅटर्स इन SBI CBO, इंग्लिश का बरं मॅटर करतं SBI CBO मध्ये, कारण इंग्लिशचं टोटल वेटेज हे 80 मार्क्सचं आहे. टोटल वेटेज किती मार्क्सचं आहे? 80 मार्क्सचं आहे. कसं? 30 ऑब्जेक्टिव्ह आणि 50 डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय आहे? एसे आणि लेटर आहे. एसे आणि लेटर आहे. जो फॉर्मॅट SBI PO ने यावेळेस दिला होता आपल्याला, ईमेल रायटिंग वगैरे वगैरे जे होतं, सिच्युएशनल अनालिसिस, ते नाही आहे. आपलं ट्रेडिशनल मेथड एसे आणि लेटर ते त्यांनी दिलंय, ट्रेडिशनल टॉपिक्स दिलेले आहेत. तर 30 मार्कचं तुमचं थिअरी म्हणू शकतात जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 50 मार्कचं डिस्क्रिप्टिव्ह. टोटल 170 पैकी 80 मार्क्सचं इंग्लिश आहे. हे 80 मार्क्स जर तुम्ही स्कोर केले तर तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस हे खूप जास्त वाढून जातात. एक्सपोनेन्शियली तुमचे चान्सेस वाढून जातात जर इंग्लिश या सब्जेक्टमध्ये तुमची पकड असली तर, बरोबर. इंग्लिश अजून का बरं इम्पॉर्टंट आहे? ऑब्व्हियसली इंटरव्ह्यू आहे SBI CBO मध्ये, बरोबर. तर इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा इंग्लिशमध्ये झाला आणि इंग्लिश जर तुम्हाला व्यवस्थित बोलता आली तर तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा एज तुमच्या कॉम्पिटिटर्सवर मिळू शकतो, बरोबर. सो इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू आर टॉकिंग अबाउट SBI CBO एक्झाम. नेक्स्ट, कंपोनेंट्स ऑफ इंग्लिश सेक्शन काय काय आहे, काय काय येऊ शकतं, कुठले कुठले क्वेश्चन मॅक्सिमम दिसतात आपल्याला. तर ऑब्व्हियसली RC, क्लोज टेस्ट, स्पॉटिंग द एरर्स, सेंटेन्स रिअरेंजमेंट, फिल इन द ब्लँक्स, वर्ड स्वॉप, मॅच द कॉलम्स हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. वर्ड स्वॉप, मॅच द कॉलम्स हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेतच, बरोबर. पुढे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय आहे? एसे रायटिंग. एसे रायटिंग साठी टॉपिक्स वगैरे कुठले कुठले येऊ शकतात, हॉट टॉपिक्स कोणते कोणते आहेत, फायनान्शियल टॉपिक्स कोणते कोणते आहेत, हे आपण इन डेप्थ आपल्या बॅच मध्ये बघणारच आहोत, बरोबर. प्रॅक्टिससाठी तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे मी मटेरियल प्रोव्हाइड करणारच आहे. पुढे, व्हाय इंग्लिश इज क्रिटिकल, इंग्लिश का बरं एवढं महत्वाचं आहे? SBI CBO मध्ये इंग्लिशवरच एवढं फोकस का केलं गेलेलं आहे? इतर सब्जेक्ट का नाही आहेत, इंग्लिशच का बरं आहे एवढं इम्पॉर्टंट? ऑब्व्हियसली प्रोफेशनल कम्युनिकेशन. तुम्ही एकदा बँकेत लागले की त्यात तुम्हाला मराठी ईमेल वगैरे नसतं ना. तुम्हाला तुमच्या सिनियरशी किंवा ज्युनियरशी जे आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर चॅट नाही करत, तिकडे ईमेलवर बोलावं लागतं एकमेकांशी. त्यासाठी तुम्हाला एक बेसिक इंग्लिशचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक करताय, तुम्हाला सरांना काहीतरी ईमेल पाठवायचं तुमच्या ब्रांच मॅनेजरला, रिजनल मॅनेजरला, आणि तुम्ही काय लिहिलंय त्याला कळेच ना बिचारायला, तर कसं चालेल? तो म्हणाल अरे कहाँ से उठा के लेके आए इसको. तर त्यासाठी इंग्लिश इज व्हेरी क्रिटिकल. तुम्हाला इंग्लिश जे आहे, बेसिक इंग्लिशचं नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे, बरोबर. आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे इंग्लिश, हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे. यात जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर एका मार्कने सांगतो तुम्हाला 10 ते 15 स्पॉट्सचं तुम्हाला बूस्ट मिळतं. आणि 10 मार्क्स जर मिळाले एक्स्ट्रा कॉम्पिटिटरपेक्षा तर 1000 मार्क्सचं बूस्ट तुम्हाला, 1000 रँकचं बूस्ट तुम्हाला मिळू शकतं. 1000 रँक वरती चालले जाल तुम्ही 10 मार्क्सच्या लीड वरती. तर इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंग्लिशमध्ये स्कोर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रॅटेजी काय काय आहे? प्रॅक्टिस करायची आपल्याला डेली RCची, जी माझ्या रेकॉर्डेड कोर्समध्ये आहे. ग्रामर टॉपिक्सवर आपण जास्त लक्ष देणार आहे, कारण गए वो दिन जब 5 और 6 कट ऑफ लगता था, आता कट ऑफ हा डबल डिजिटमध्ये लागतो. तुम्हाला स्पॉट द एरर्स मध्ये सुद्धा मार्क्स मिळवायचे आहे, तुम्हाला वर्ड युसेज मध्ये सुद्धा मार्क्स मिळवायचे आहे. तुम्हाला ग्रामर रिलेटेड जे काही सब्जेक्ट्स असेल, जे काही टॉपिक्स असतील, स्पॉट द एरर्स असेल, फिलर्स असेल, क्लोज टेस्ट असेल, त्यामध्ये तुम्हाला ग्रामॅटिकल कन्सेप्ट हे क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच इंग्लिश एक्सप्रेसमध्ये जे माझे टॉपिक्स आहेत हे फोकस्ड आहेत, बेस्ड आहेत ग्रामरवर. ग्रामर ओरिएंटेड प्लस मार्क्स ओरिएंटेड आपण क्वेश्चन्स जे आहे आपल्या इंग्लिश एक्सप्रेस रेकॉर्डेड कोर्समध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. पुढे डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशसाठी तर
पर्सनली मला असं वाटतं की जे टॉपिक्स मी तुम्हाला देईल, की तुम्हाला टास्क आहे हा तुम्हाला टाईप करायचा आहे, तर 2 वेळा तुम्ही बघून तो टॉपिक टाईप करू शकता, तिसऱ्यांदा न बघता करायचा आहे. MS वर्ड मध्ये टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. ग्रीन अंडरलाईन आणि रेड अंडरलाईन जे येतं ते अवॉइड करायचं आहे, कारण ग्रीन अंडरलाईन म्हणजे ग्रामॅटिकल मिस्टेक आहे, रेड अंडरलाईन म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे. दोन्हीही अवॉइड करायचे आहेत, कारण त्याचे मार्क्स आपल्याला नेगेटिव्ह होऊन जातात जर मिस्टेक्स असतील तर. सो ग्रामर फक्त थिअरीमध्ये नाहीच तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आफ्टर ऑल ते डिस्क्रिप्टिव्ह मध्ये चेक काय करणार आहे, स्पेलिंग एरर आणि ग्रामर एरर. मग ग्रामर इम्पॉर्टंट आहेच ना. असं म्हणून कसं चालेल की डिस्क्रिप्टिव्ह साठी ग्रामर काय इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली तुमचं फ्रेम जे करताय, तुम्ही स्ट्रक्चर फ्रेम करताय, जे तुम्ही सेंटेन्स फ्रेम करताय, ते ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे, बरोबर. तर जे आहे आपल्याला एसेची प्रॅक्टिस पण आपल्याला करून घ्यायची आहे. फायनल टिप्स, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स, इंग्लिश न्यूज पेपर्स पण ऑनलाईन वाचलं तर एकदम चांगलं ऑफलाईन पेक्षा. म्हणजे यांचा ॲप पण आहे, TOIचा ॲप आहे, मिंट ॲप आहे, द हिंदू ॲप आहे. तर ऑनलाईन मोडमध्ये न्यूजपेपर जे आहे तुम्ही वाचू शकतात. मॉक टेस्ट आपल्याला भरपूर द्यायची आहेत, त्यांचं ॲनालिसिस आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपल्याला भरपूर जी आहे प्रॅक्टिस टायपिंगची सुद्धा करायची आहे. सो जसं की मी सांगितलं तुम्हाला, बेसिक पासून ॲडव्हान्स्ड ग्रामर ओरिएंटेड प्लस मार्क्स ओरिएंटेड क्वेश्चन्स जे आहे आपल्याला करायचे आहे. आणि ह्यासाठी माझी एक बॅच आहे जी तुम्ही 100% बाय जर केली तर तुम्हाला CBOच्या एक्झामला फायदा होणार आहे. संकल्प 247 नावाचा आपला ॲप आहे. संकल्प 247 ॲपमध्ये गेल्यावर रेकॉर्डेड कोर्सेसमध्ये गेल्यावर तुम्हाला इंग्लिश एक्सप्रेस हे नाव दिसेल. ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. ही ऑब्व्हियसली PO CBO AFO ओरिएंटेड आहे. CBO मध्ये नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा मिळणार आहे. तुम्हाला जर काहीही डाऊट्स असतील ही बॅच परचेस करण्याच्या आधी तर 7498961899 हा माझा नंबर आहे, यावर तुम्ही कॉल करू शकतात. हे 2 ऑफिसचे नंबर्स आहेत. ऑफिसच्या नंबर्सवर संकल्प एज्युकेशनच्या ऑफिसच्या नंबर्सवर देखील तुम्ही कॉल करू शकतात आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकतात. ठीक आहे. संकल्प 247 ॲप, इंग्लिश एक्सप्रेसचा कोर्स, CBO SBI CBO ह्या वर्षी आपल्याला टार्गेट करायचं आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.